वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरांच्या अपंगत्व प्रमाणपत्र प्रकरणामध्ये आता सुधारित चौकशी अहवाल तयार झालाय। एबीपी माझानं वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर आणि वायसीएम रुग्णालयाची पोलखोल केली। त्यानंतरचा सुधारित चौकशी अहवाल अधिष्ठाता डॉक्टर राजेश वाबळेंनी तयार केलेला आहे। तो आज पालिका आयुक्त शेखर सिंग यांना सुपूर्द केला जाईल। या अहवालामध्ये कोणाला दोषी धरले की डॉक्टर वाबळेंनी वायसीएम रुग्णालयाला क्लीन चिट दिली आहे हे समोर येणार आहे। नाझीम मुल्ला आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। नाझीम, या घटनेच्या अनुषंगाने नेमक्या काय घडामोडी आज घडतील, कोणती माहिती समोर येऊ शकते? प्रज्ञा, आयएएस अधिकारी जी पूजा खेडकर आहेत ती किती वादग्रस्त आहे हे पहिल्या दिवसापासून समोर येत आहे। अपंगत्वाचं प्रमाणपत्र सुद्धा खरं आहे की खोटं आहे यावरती प्रश्न उपस्थित झालेले आहेत। आणि वायसीएम रुग्णालय जे आहे त्यांनी हे अपंगत्वाचं प्रमाणपत्र दिलं होतं। वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश वाबळे जे आहेत ते वारंवार त्यांच्या डॉक्टरांना वायसीएमला वाचवण्याचा प्रयत्न करत होते। त्याच वेळेला एबीपी माझानं काही कागदपत्र अशी समोर आणली, त्यामुळं पूजा खेडकर आणि वायसीएम रुग्णालयाची पोलखोल झाली। यामध्ये शिकाऊ डॉक्टरांनी तपासणी कशी काय केली, फिजिओथेरपी विभागानं डाव्या गुडघ्यात इजा आढळली नाही असं म्हटलं असताना कोणत्या आधारावरती अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिलं असे प्रश्न जे आहेत त्या ठिकाणी उपस्थित केले। आणि त्यानंतर पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सगळ्या संबंधित डॉक्टरांना विभागांना बोलावून घेतलं आणि सुधारित अहवाल जो आहे तो करण्याचे आदेश दिले। पहिला अहवाल डॉक्टर वाबळे यांचा फेटाळला आणि आता आज हा सुधारित अहवाल जो आहे तो पालिका आयुक्तांकडे सुपूर्द केला जाणार आहे। मात्र यात नेमकं कुणाला दोषी धरण्यात आलंय की डॉक्टर वाबळेंनी पुन्हा एकदा वायसीएमला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केलाय, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। आज कोणकोणते अपडेट घडतात हे सुद्धा अपडेट आपण समाजासमोर आणणार आहोत। नाझीम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।